नमस्कार मित्रहो, सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे, माझा एवढा व्हिडिओ त्या हेकण्या सदावर्तेपर्यंत पोहोचावा। तो ओरडतोय, बेंबीच्या देठापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं, मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं। अरे तुला काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ, आमचे मनोज दादा आणि आम्ही जरांगे पाटील आणि आम्ही बघून घेऊ, तू तोंड मारू नको। कायद्याने या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्याने तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला नाही, कायद्याने तुला कुठल्याही बोंबलत फिरायचा अधिकार दिलेला नाही। हेकण्या तुला सांगतो, तू आता शांत बस, आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग अडवू नको, अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही, याद राख। तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा, नाहीतर तुला मी चेतावणी देतोय, तुला सोडणार नाही बेटा जर का आमच्या फट्ट्याला टांग अडवलाय। तू काय काय समजतो काय आम्हाला? हजारो लाखो करोडो मराठ्यांचा अपमान तू करतोय, तुला काय लढाई लढायची? तू कायद्यानं लढ, आमच्या समाजाला हुसकावण्याचं, आमच्या समाजाच्या नादाला जर का लागला तर आम्ही गांडूंची औलाद नाही। तू आता सुद्धा लक्षात ठेव, मागच्या वेळेस गाड्या फोडल्या, आता तुला फोडणार बेटा, लक्षात ठेव। आता जर का मनोज पाटील जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा, तुला तिथं येऊन आता ठोकणार। तू आता तू जवळ झालाय आणि मराठा समाजाच्या तरुणांना विनंती आहे, हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा। याचा मान आता सहन करायचा नाही। एकटा हा कायदा पंडित नाही, या एकट्याला कायदे माहित नाही, सरकारला उलट शिकवतोय हा, त्याला आम्ही चेतावणी देतोय। बाद झाला आता तुझं, मराठा समाजाच्या तरुणांनाही सांगतो, याचा खपवून घेऊ नका, याला घोडे लावा, घोडे, याचा ऐकून घेऊ नका। आता याला एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय, त्याला आम्ही चेतावणी देतोय। मागच्या वेळेस गाड्या फोडल्याय आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटूपर्यंत शांत बसा, नंतर यांना बघू। तुला एक मराठीची चेतावणी आहे, हेकण्या आंधळ्या, तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको, एक शब्द आमचा वाकडा काढ नको, आमचं नुकसान होऊ दे नाहीतर फायदा होऊ दे, आमचं आम्ही बघून घेऊ। तुला कोणी ठेका दिलाय? असं झालंय तसं झालंय, तुला काय लढाई लढायची न्यायालयीन लढाई लढ, मात्र मराठा समाजाविषयी जरांगे पाटलाविषयी एक शब्द काढला, तुझी जीभ बाहेर काढून घेऊन नालायका, हरामखोरा, मूर्ख औलाद, हेकण्या, तुला चेतावणी आहे, यानंतर मराठा समाजाला तू काही बोल नको। सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, त्याच्या घरात वाजला पाहिजे, नाहीतर पुन्हा जाऊन दणका देऊ त्याच्या आईला त्याच्या।